नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारी सोबत आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीला स्कॉलरशिप या पेपर मध्ये कसे कसे प्रश्न येतात ते। याच्या अगोदरच्या वर्षी आपण 5वी आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी हे पेपर दिलेले होते, पण आता हे 3रीतून 4थीत जे विद्यार्थी जाणारे गेलेले आहेत त्यांच्यासाठी या वर्षी 2027-28 या वर्षीचा पेपर राहणार आहे तुमचा स्कॉलरशिपचा। मग कोण पात्र आहे याच्यासाठी, ते 3रीतून 4थीत जे मुलं गेलेले आहे ते या भागासाठी या स्कॉलरशिपच्या पेपरसाठी पात्र आहेत। तर चला मग आता फॉर्मची डेट लवकरच येणार आहे। तत्पूर्वी आता तुम्ही म्हणसाल फॉर्मची डेट आली नाही तरी सुद्धा आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे, कारण की सातत्याने कन्सिस्टन्सी केलेला अभ्यास नेहमी लक्षात राहतो आणि आपल्या कामी सुद्धा पडतो। तर चला मग आज आपण शिकणार आहोत कविता। आता या कवितेच्या आधारावर तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न येतात, किती मार्काचे प्रश्न येतात हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा, कवितेवर अशा स्वरूपाचे प्रश्न येतात। कवितेवर किती एकूण 3 प्रश्न असतात, 1, 2 आणि 3। एक कवितेचा उतारा असतो, तो वाचून घ्यायचा आणि त्यावर आधारित 3 प्रश्न, या 3 प्रश्नाची आपल्याला काय द्यायची आहे, उत्तर द्यायची आहे। मग बघा, कविता ही काळजीपूर्वक वाचावी। कशी वाचायची ही कविता? काळजीपूर्वक वाचायची, त्यामधले शब्द, त्याचे अर्थ, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी वगैरे खूप असं काही किचकट असतं कवितेवर, ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं जातं। मग हे आपल्याला काय करायचं आहे, कविता काळजीपूर्वक वाचून त्यातील प्रश्न बारकाईने वाचायचे आहे। कमीत कमी 3 प्रश्न या भागावरती आपल्याला दिलेले असतात। किती? 3 प्रश्न, एक प्रश्न 1.5 मार्कासाठी। ओके, त्यानंतर प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। बघा, प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। पर्याय नंबर 1, 2, 3 आणि 4। मग आता काय करायचं आहे, तुम्हाला आपली सोपी ट्रिक वापरायची आहे। तुम्ही काय करसाल, अगोदर उतारा नाही, कविता वाचाल, मग त्यावरील प्रश्न वाचाल। तर आपल्याला तसं न करता पहिले कवितेवरतील प्रश्न वाचायचे आहे, त्यानंतर कविता वाचायची आहे। बघा, पहिला प्रश्न काय आहे या कवितेवर, कविता कशाच्या आधारित आहे, ही घारी संबंधित, घार असते ना जी उंच उंच आकाशी उडत राहते, त्या घारीच्या जीवनावर ही कविता दिलेली आहे। मग कवी घारीला का बोलत आहे कवी घारीला? अ आहे चारा पाणी घेण्यासाठी, ब आहे मला आकाशात घेऊन जाण्यासाठी, म्हणजे कवी घारीला काय म्हणतात, मला उंच उंच आकाशामध्ये घेऊन जा, असं कवी घारीला म्हणत आहे का? याचा अर्थ आपल्याला कविता वाचल्यावर कळेल। मग घ्या, क आहे झाडाच्या शेंड्यावर बसण्यासाठी। आता कवीला जर वाटत असेल मला झाडाच्या शेंड्यावर बसायचं आहे, यासाठी सुद्धा कवी घारीला त्यांच्या घरी बोलवत असतील। तर बघा, मग हे 3 वाक्यापैकी आपलं उत्तर काय आहे? मग पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 2 आहे फक्त ब बरोबर, 3 आहे अ आणि ब बरोबर, आणि 4 आहे सर्वच बरोबर। मग याचं उत्तर आपल्याला कसं द्यायचं आहे, कविता वाचल्यावर द्यायचं आहे। मग घ्या, 2 नंबरचा प्रश्न कसा आहे आपल्याला विचारलेला, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? कोणता शब्द कवितेत आला नाही? हा मेघ आहे, टायपिंग करताना चुकले। घ्या, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? मग बघा, मेघ या शब्दाचा अर्थ होतो ढग। मेघ म्हणजे काय? ढग। नोर म्हणजे काय? पाणी। नोरच आहे ना, सॉरी नीर आहे ते, टाइप करताना काही शब्द चुकलेले आहेत, हे नीर आहे। नीर म्हणजे काय येते? पाणी, जल। यापैकी कोणता शब्द कवितेत आलेला आहे हे आपल्याला बघायचं। अंबुज या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे समानार्थी शब्द काय आहे? अंबुज म्हणजे काय? कमळ। ओके, त्यानंतर पर म्हणजे काय? पंख। मग यापैकी कोणता समानार्थी शब्द, कोणत्या शब्दाचा समानार्थी अर्थ या कवितेत आलेला नाही हे बघायचं आहे आपल्याला। झाले 2 क्वेश्चन। त्यानंतर वरील कवितेत आलेल्या
आलेल्या पारा या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पारा या शब्दाचा योग्य अर्थ पर्याय क्रमांक 1 आहे पूर्ण करणे, 2 आहे पलीकडे जाणे, 3 आहे झाडाभोवतीचा कट्टा आणि 4 आहे पार पडणे. मग बघा या तिन्ही प्रश्नाची उत्तर आपल्याला कशी द्यायची आहे? कविता वाचून द्यायची आहे. तर चला मग आपण कविता वाचूया. आता वाचा आपली कविता. कविता काळजीपूर्वक वाचायची आहे. कवितेतील शब्द हे आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन वाचायचे आहे. मग कविता वाचताना घाई करायची आहे का? नाही, कारण की आपल्याला माहिती आहे कवितेवर कोणते प्रश्न विचारले त्या ओळीवर आपल्याला फोकस करायचा आहे. बघितलं आहे की नाही? सोपं. घ्या. ए घरी माझ्या दारी, चारा पाणी घे तरी. आता कवी पहिलाच प्रश्न आहे की कवी घरीला कशासाठी बोलवत आहे, का बोलवत आहे? तर चारा पाणी घेण्यासाठी. कवी काय म्हणतात? ए घरी माझ्या दारी, चारा पाणी घे तरी. मग ते चारा पाणी घेण्यासाठी घरीला बोलवत आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. दुसरा आहे पारावरल्या झाडाच्या का बसती उंच शेंड्यावरी. मग पर्यायामध्ये शेंड्यावरी पण आहे, पण कवीला बसायचं आहे का शेंड्यावर? नाही. मग ती शेंड्यावर बसते असं कवी आपल्याला इथे सांगतात. एकलीच तू आकाशामध्ये घालसी घेट्या कधी कधी, ने मजला की बसूनी पंखी मौज बघया अंबारी. मग ते काय म्हणतात? मला तरी कधी पंख घेऊन उंच आकाशामध्ये ने अंबरी. अंबरी या शब्दाचा अर्थ काय आहे आपला? बघा बसूनी अंबरी असं कवी येथे घरीला म्हणतात. मग उंच शेंड्यावर पण कवीला बसायचं आहे, अंबरी मोज सुद्धा करायची आहे, म्हणजे उंच उंच आकाशामध्ये सुद्धा त्यांना जायचं आहे. माहिती आहे ना? मग ढगातल्या त्या म्हातारीला मदत करील मी दळायला, वाजत घरघर पडेल झरझर पाऊस कौलावरी. मग कवी काय म्हणतात? त्या आकाशातील म्हातारीला, विजा ज्या कडकडतात ना त्याला कवी काय म्हणतात? त्या आकाशातल्या म्हातारीला दळण्यासाठी मी मदत करील आणि सरसर सरसर घरघर सरसर पाऊस पडे कौलावरी. पाऊस बनून मी खाली कौलावर पडून जाईल असं घरीला म्हणतात. मग बघा आता कोण्या शब्दाचा, आता बघा तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे सापडलेली आहे. मग कवी घरीला का बोलवतात? पहिला प्रश्न आपला, कवी घरीला का बोलवतात? तर ते याच्यासाठी बोलवतात चारा पाणी घेण्यासाठी. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. मला आकाशात घेऊन जाण्यासाठी. ओके. आणि तिसरा आहे झाडाच्या शेंड्यावर बसण्यासाठी. आता झाडाच्या शेंड्यावर त्यांना बसायचं आहे का नाही? उंच झाडाच्या शेंड्यावरती बससी तू पारावरल्या झाडाच्या का बससी उंच शेंड्यावरी. घरीला काय म्हणलेलं आहे? उंच शेंड्यावरी बसलेली का आहे असं कवीने म्हणलेलं आहे. मग हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. मग याच्यातले कोणते वाक्य दोन बरोबर आहे? अ आणि ब हे वाक्य बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आहे की नाही सोपं? त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघा. मेघ या शब्दाचा अर्थ आहे ढग. ढग हा शब्दही आपल्या कवितेत आलेला आहे. नीर या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाणी सुद्धा आपला चारा पाणी घेण्यासाठी कवी बोलवत आहे, म्हणून हा कवितेत शब्द आलेला आहे. बरोबर. आणि पर शब्द म्हणजे पंख. पंख सुद्धा आपल्या कवितेमध्ये हा शब्द आलेला आहे. म्हणून या तिन्ही याच्या काय बोलतात समानार्थी शब्द आपल्या कवितेमध्ये आलेले आहे. पण अंबुज म्हणजे काय रे? अंबुज म्हणजे कमळ. कमळ हा शब्द आपल्या कवितेमध्ये उल्लेखलेला आहे का? कवीने घेतलेला आहे का? नाही. बघा इथे चारा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तिथे दिलेला आहे. त्यानंतर ढग, हे ढगातल्या हा सुद्धा शब्द इथे आलेला आहे. त्यानंतर कोणता शब्द आहे परत? पर म्हणजे पंख. कुठे गेला पंख? तू बसती आकाशा घेट्या घालीन मध पंखी. बघा हा सुद्धा शब्द इथे आलेला आहे. पण कमळ शब्द इथे आपल्या कवितेमध्ये कुठे दिसत नाही. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे 3. अंबुज म्हणजे कमळ. मग या प्रश्नाचे उत्तर येईल 3.
घ्या तिसरा प्रश्न शेवटचा कवितेवरचा. वरील कवितेत आलेला पार या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पार या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे बघा. पार म्हणजे काय? झाडाभोवतीचा कट्टा. झाडाभोवती आपण जो ओटा करतो ना त्याला पार म्हणतात. गावाकडच्या मुलांना माहिती असेल की पार काय कशासाठी म्हणतात. तर बघा असे मोठमोठाले कशाचे वडाचं, लिंबाचं किंवा आपल्या पिंपळाच्या झाडाला जो ओटा घातलेला असतो ज्याच्यामध्ये गावातली मंडळी येऊन बसतात तर तो त्याला म्हणतात झाडाभोवतीचा कट्टा. मग या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा अशा प्रकारे अशा सोप्या सोप्या कवितेचे कडवे आपल्याला येतात त्यावरील प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात. यासाठी समानार्थी विरुद्धार्थी अर्थपूर्ण करा, एका शब्दाचे अनेक अर्थ, असे भरपूर प्रश्न आपल्याला कवितेच्या आधारावर विचारलेले असतात. म्हणून आपल्याला काय करायचे आहे हे सर्व आपल्या विश्व भरारी सोबत करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरून जेव्हा कधीही परीक्षा असेल तेव्हा हे आपल्या कामी पडेल. चला तर मग विश्व भरारी सोबत असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्याकरिता विश्व भरारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओ आवडत असतील तर इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू.